Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आता तुम्ही म्हणाल की टीचर तर बोर्डच्या समोर नाहीये, आज इकडे कुठे? तर येस, आज एक इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे की जे आपल्या लेसनचं नाव आहे साऊंड अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड. तो काय आहे इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट? चला बघूया छानपैकी. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये 121 जे पेज नंबर आहे म्हणजे 18.3 डायग्राम दाखवलेली आहे, तिथे आपल्याला हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. आवाजाची तीव्रता काय आहे ते तुम्ही छानपैकी व्यवस्थित ऑब्झर्व करा, मायक्रो ऑब्झर्वेशन करा की आवाज कसा खालीवरती होतोय, कुठल्या लेवलला काय आहे, छानपैकी समजून घेऊया. त्या एक्सपेरिमेंट साठी तुम्हाला लागणार आहे एक स्केल. ही स्केल घेणार आहोत. ती स्केल टेबलवरती काय करायची, अशा पद्धतीने काय करायची, दाबून धरायची आहे. आणि इथे तुम्हाला दोन मित्रांची सहकार्य घ्यायला लागलं, पण इथे मी स्वतः एकटीच हा एक्सपेरिमेंट करते आहे. सगळ्यात पहिले ही जी स्केल आहे ती मी ह्या पोझिशनला ठेवली आणि ही जी आहे ही प्रेस केल्यानंतर बघा आवाज कसा निर्माण होतोय, आवाजाची लेवल कशी आहे ती बघा. क्लिअर? आता ही स्केल थोडी अजून बाहेर काढते मी आणि आता आवाजाची लेवल काय आहे समजून घ्या. वन्स अगेन, आता ही स्केल जी आहे ती अजून आपण बाहेर काढणार आहोत, अजून जास्त बाहेर काढणार आहोत आणि आवाजाची लेवल चेक करूया. दिसते तुम्हाला आवाजाची लेवल कमी झालेली आहे जास्त स्केल बाहेर काढल्यानंतर. परत आता ही स्केल मी परत अजून मध्ये टाकते. सी अँड हिअर द साऊंड लेवल. आता ही स्केल अजून मी बाहेर मध्ये टाकते. आता बघा साऊंडच प्रोड्यूस होत नाही. तो हा एक्सपेरिमेंट आपल्याला दाखवलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये आणि हा तुम्हाला छानपैकी प्रॅक्टिकली इथे मी करून दाखवलेला आहे. मग याच्यामध्ये काय सायन्स आहे छानपैकी समजून घेऊया. सो स्टुडंट, आपण हा छानसा एक्सपेरिमेंट बघितला आहे. या एक्सपेरिमेंट वरती तुमच्या पुस्तकामध्ये यूज युअर ब्रेन पॉवरचे काही क्वेश्चन्स दिलेले आहे, ते क्वेश्चन्स फटाफट समजून घेऊया आणि या क्वेश्चनचा आणि ह्या आपला जो एक्सपेरिमेंट आहे त्याचा काय संबंध आहे समजून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी दिसतो आहे स्क्रीनवरती. विल अ साऊंड जनरेटेड नो मॅटर हाऊ द रूलर इज केप्ट ऑन दी टेबल. म्हणजे ती जी पट्टी आहे ती टेबलवरती कुठल्याही पोझिशन मध्ये ठेवा तरी आवाज निर्माण होईल का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. मग साधी सोपी गोष्ट, आपण एक्सपेरिमेंट बघितला. ती जी स्केल आहे ती आपल्याला पर्टिक्युलर वी हॅव टू प्लेस दॅट स्केल इन पर्टिक्युलर पोझिशन ऑन दॅट टेबल, देन ओनली द साऊंड इज प्रोड्यूस ऑफ द पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. म्हणजे एक विशिष्ट पद्धतीत विशिष्ट पोझिशन मध्येच ती स्केल, म्हणजे ती जी स्केल आहे आपण बघितलं, काय बघितलं आपण, ती जर जास्त बाहेर काढली तर जास्त तरी साऊंड प्रोड्यूस होणार. ती जर आपण मीडियम पोझिशन तर आपल्याला साऊंड प्रोड्यूस होणार. आणि अजून जर त्याची जी डिस्टन्स आहे ते कमी केलं तर साऊंडची पातळी काय होणार आहे, कमी होणार आहे. सो अशा पद्धतीने विशिष्ट पद्धतीने ती स्केल ठेवल्यानंतर म्हणजे त्याची किती बाजू त्या टेबलाच्या बाहेर आहे त्याच्यावरती काय आपला तो साऊंडची फ्रिक्वेन्सी ही डिपेंड आहे. म्हणून मग त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलाय की नो मॅटर हाऊ द रूलर इज केप्ट. म्हणजे याचा आन्सर ऑब्विसली नो असणार आहे. दॅट इज वी हॅव टू प्लेस द स्केल इन अ पर्टिक्युलर पोझिशन, देन वी कॅन हिअर द साऊंड ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये यूज युअर ब्रेन पॉवर ह्या सेक्शन मध्ये लिहायचं आहे. सो सेकंड क्वेश्चन आपण बघू शकतो काय दिलेला आहे. इफ देर इज एनी कोरिलेशन बिटवीन द साऊंड प्रोड्यूस अँड द पार्ट ऑफ द स्केल विच इज आउटसाइड द टेबल. म्हणजे तुमचं जे पट्टी आहे त्या पट्टीचा जेवढा भाग बाहेर आहे आणि साऊंड प्रोड्यूस होणं याचं काही रिलेशन आहे. येस, ऑब्विसली देर इज रिलेशन. जेवढा भाग बाहेर साऊंड प्रोड्यूस होणार आहे, मीडियमला जास्त साऊंड आणि जेवढा आतमध्ये असणार आहे, व्हेन देर इज लेस डिस्टन्स, when there is a less distance there is a less frequency of sound, when there is a medium distance there is a larger production of sound, when there is high part of the scale is outside the table there is a frequency of sound is less. सो अशा पद्धतीने आपण हे एक्सपेरिमेंट द्वारे प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन बघणार आहोत. इफ रूलर इज प्लेस ऍट अबाउट 25 सेंटीमीटर ऑफ द टेबल डज इट मेक एनी साऊंड, असा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे तुमची जी पट्टी आहे ती टेबल पासून 25 सेंटीमीटरच्या अंतरावर ठेवली तर ती प्रोड्यूस करेल का, साऊंड प्रोड्यूस करेल का किंवा आवाज निर्मिती करेल का. सो ऑब्विसली नो. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, नाही प्रोड्यूस करणार. ती पट्टी आपल्याला पर्टिक्युलर पोझिशन, वी हॅव टू प्लेस दॅट scale in a particular position, then we can hear the sound of particular frequency.
तेव्हाच आपण तो पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा आवाज ऐकू शकतो, अदरवाईज देर इज नो प्रोडक्शन ऑफ साऊंड. सो अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट छानपैकी आपण इथे क्लिअर केला. त्याच्यावरती हे जे 3 क्वेश्चन्स आहेत ते पण आपण इथे बघितले. चला बघूया आपला नेक्स्ट टॉपिक. सी स्टुडंट, यानंतर पेज नंबर 120 वरती एक चार्ट दिला आहे. डिफरंट एक्सपेरिमेंट्स आर गिवन इन दिस चॅप्टर. मग ह्या चार्ट मध्ये काय दिलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. सिरीज नंबर दिलेला आहे, लेंथ ऑफ ऑसिलेटर म्हणजे एक पेंड्युलम आपण मी मगाशी तुम्हाला दाखवलेला आहे पेंड्युलम, आता परत दाखवणार आहे. त्यानंतर टाइम रिक्वायर्ड फॉर द 20 ऑसिलेशन, 20 ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी त्याला सेकंदामध्ये किती वेळ लागणार आहे ते सगळ्यात महत्वाचं आपल्याला याच्यासाठी लागणार आहे हे पेंड्युलम. हे अशा पद्धतीने आपण पेंड्युलम बनवून घेतला आहे. तुम्ही सुद्धा घरी हा एक्सपेरिमेंट छानपैकी करू शकता. एक दोरा घ्यायचा आहे, त्याला एक दगड बांधायचा, झालं आपलं पेंड्युलम तयार. मग आता सगळ्यात पहिले ह्या एक्सपेरिमेंटसाठी, या चार्टसाठी तुम्ही शाळेमध्ये पण हा एक्सपेरिमेंट करणार आहात. तुमच्या सायन्सची जी प्रयोगवही आहे या प्रयोगवहीमध्ये हा एक्सपेरिमेंट लिहायचा आहे. आणि साधं सोपं तुम्हाला एक उदाहरण देते. आपल्या झोक्याचं उदाहरण घ्या ना, की आपण लहानपणी झोका खेळत असतो किंवा आता सुद्धा झोका खेळतो. तर तुमचा एक मित्र झोके मोजत असतो, किती तुझे एवढे टर्न झाले की माझा नंबर. समजा तुझे 20 टर्न झाले, तुझे 20 झोके खेळून झाले की माझा नंबर. मग अशा पद्धतीने हेच सेम आहे, किती एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन होतात, 20 ऑसिलेशन करायला ह्या दोऱ्याला, ह्या पेंड्युलमला किती वेळ लागतो हेच आपल्याला ह्या चार्ट मध्ये बघायचं आहे. सो स्टुडंट, हा जो एक्सपेरिमेंट आहे तो छानपैकी समजून घेऊया. या पेंड्युलमच्या साहाय्याने सगळ्यात पहिली काय केलेलं आहे, 20 सेंटीमीटर लेंथचा हा एक पेंड्युलम मी तयार करून घेतलेला आहे. एक दोरा घेतला आहे 20 सेंटीमीटरचा आणि त्याला एक स्टोन लावलेला आहे. तुम्ही पण घरी एक्सपेरिमेंट करा. आता सगळ्यात पहिले काय केलेलं आहे, आता हा 20 सेंटीमीटरचा दोरा असल्यामुळे किती, जसं आपण झोके मोजत असतो त्या पद्धतीने एका सेकंदामध्ये हा पेंड्युलम किती झोके घेतो, किती ऑसिलेशन कंप्लीट करतो ते मोजूया. ओके, चला बघूया. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या पेंड्युलमची लेंथ जी आहे ती कमी करायची, म्हणजे याची लांबी काय करायची, कमी. 20 सेंटीमीटरहून 15 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने मी याची लांबी कमी केलेली आहे. आता आपण मोजणार आहोत नंबर ऑफ ऑसिलेशन. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. अगोदरच्या ऑसिलेशन आणि याच्यामध्ये बघा, लेंथ कमी, या दोऱ्याची लांबी कमी कमी करत चालल्यामुळे काय परिणाम होतोय तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. आता याची आपण 15 सेंटीमीटर वरून परत 10 सेंटीमीटर एवढी लेंथ कमी केलेली आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया किती झोके होतात, किती ऑसिलेशन कंप्लीट होत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दिसतंय तुम्हाला, ऑसिलेशनची झोक्यांची संख्या वाढतीये. आता अजून 10 सेंटीमीटर वरून 5 सेंटीमीटर वरती येऊ द्या. आपण यांची जी लेंथ आहे ती अजून कमी करूया आणि आता बघूया हे ऑसिलेशन्स किती होत आहेत. ओके, रेडी? 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा काय होतंय, तुम्हाला काय दिसतंय या एक्सपेरिमेंट मध्ये, जसं आपण ह्या दोऱ्याची लांबी वाढवली, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स गेट रिड्युसेस. म्हणजे दोऱ्याची लांबी जास्त तर तुमच्या ऑसिलेशनची संख्या कमी. तीच तुम्ही जर दोऱ्याची लांबी अजून कमी केली, ऑसिलेशनची संख्या वाढते. अजून कमी केली तर अजून ऑसिलेशनची संख्या, आणि अजून कमी केल्यानंतर ऑसिलेशनची संख्या म्हणजे त्या फेऱ्यांची संख्या आहे ती अजून वाढते. मग आता काय शिकायला मिळतं या एक्सपेरिमेंट मधून? मग आता हे जे ऑब्झर्वेशन आहे तुम्ही ह्या चार्ट मध्ये लिहायचं आहे. मग 20 ऑसिलेशन, 20 सेंटीमीटरचा दोरा असताना 20 ऑसिलेशन कंप्लीट व्हायला किती सेकंड लागतात? मग 15 सेंटीमीटरचा, मग 10 सेंटीमीटरचा, मग 5 सेंटीमीटरचा ही रीडिंग तुम्ही लिहायचं आहे. मग त्याचा टाइम पिरियड तुम्ही काढायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी पण तुम्ही इथे फाइंड करायची आहे. मग आता काय समजलं, द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन डिपेंड्स ऑन दी लेंथ ऑफ पेंड्युलम. म्हणजे तुमचा जो टाइम पिरियड आहे, ह्या जो पेंड्युलम आहे त्याची जी लांबी आहे, या दोऱ्याची जी लांबी आहे त्याच्यावरती तुमचा टाइम पिरियड डिपेंड आहे. जर दोऱ्याची लांबी वाढवली तर ते नंबर ऑफ ऑसिलेशन आहे त्याला कंप्लीट करण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो सुद्धा तुमचा वाढणार आहे. द फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम इवन इफ द अँप्लिट्यूड डिक्रीजेस.
मग आता ही अजून पुढची कन्सेप्ट आहे ती पण तुम्हाला छानपैकी क्लिअर करणार आहे. पण एक गोष्ट तुमच्या फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा कुठे लक्षात ठेवा की द नंबर ऑफ ऑसिलेशन इज डिपेंड ऑन दी लेंथ ऑफ पेंड्युलम. म्हणजे तुमच्या फेऱ्यांची संख्या, ऑसिलेशनची संख्या कशावरती डिपेंड आहे? दॅट इज द लेंथ ऑफ पेंड्युलम. सो अशा पद्धतीने छानपैकी आपण हा चार्ट इथे कंप्लीट केलेला आहे. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये अजून एक चार्ट दिलेला आहे, तो आता आपण बघूया. सो स्टुडंट, याच पद्धतीने एक सेकंड चार्ट पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या चार्ट मध्ये पण आपल्याला काय करायचं आहे? दॅट इज वी हॅव टू रिमेन कॉन्स्टंट द लेंथ ऑफ पेंड्युलम. तुमची जी दोरा आहे त्या दोऱ्याची लांबी 30 सेंटीमीटर एवढी कॉन्स्टंट ठेवायची आहे आणि आपल्याला हे वेगवेगळे रिडिंग्स आणि ऑब्झर्वेशन घ्यायचे आहे. मग आता जी अँप्लिट्यूड आहे ती आपल्याला चेंज करायची आहे. थोडीशी स्मॉल, देन लार्ज, व्हेरी लार्जर, देन इवन मोर लार्जर, अशा पद्धतीने ही जी अँप्लिट्यूड आहे ती चेंज करायची आहे. त्यानंतर तुम्हाला टाइम पिरियड काढायचा आहे. मग स्मॉल टी कसा काढणार? टी इज इक्वल टू 1/t हा फॉर्म्युलाने आपण काढू शकतो. त्यानंतर टाइम पिरियड लिहायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी. मग तुम्हाला हे सगळं रिडिंग घेतल्यानंतर शेवटी निष्कर्ष किंवा रिझल्ट काय मिळणार आहे? दॅट इज फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. काहीही आपण जी अँप्लिट्यूड आहे ती कितीही चेंज केला, इवन स्मॉल, लार्जर, मोर लार्जर कशी घ्या, तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? सेम असणार आहे. हे या टेबलवरून, या एक्सपेरिमेंट वरून, या रीडिंग वरून आपल्याला इथे प्रूव्ह होणार आहे. लक्षात काय ठेवायचं आहे? दॅट इज नंबर ऑफ ऑसिलेशन. तुमचे जे फेरे आहेत ते फेरे कशावरती डिपेंड आहे? लेंथ ऑफ पेंड्युलम. पेंड्युलमची लेंथ वाढवली, फेरे कमी होणार. लेंथ कमी केली तर फेरे काय होणार आहे? वाढणार आहे. आणि दुसरी महत्वाची, फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम ॲज वी कॅन चेंज द अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड आपण कितीही बदला पण फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? तुमची सेम असणार आहे. सो आय थिंक आजचा हा टॉपिक तुमचा इथे क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट इंटरेस्टिंग टॉपिक सह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.